सो खूप दिवस झालेत असं कोणतं क्लोदिंग हॉल मी घेऊन नाही आली आहे. ऑफकोर्स इंस्टाग्रामवर मी मेन्शन करते, इंस्टाग्रामवर मी रील्स टाकते आहे, पण यूट्यूबवर नाही टाकता येते. म्हणून मग मी विचार केला की ह्यावेळेस जे मी मिंत्रावरनं काही क्लोथ्स मागवले आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला सांगते, त्याचे लिंक्स तुमच्याबरोबर शेअर करते. बिकॉज समर स्टार्ट झालेला आहे आणि वेकेशनसुद्धा स्टार्ट झालेले आहेत. आणि खूपदा असा प्रश्न पडतं की अरे आता आपण काय कपडे असे घालायला पाहिजेत किंवा काय घेतले जायला पाहिजेत, पण ते रिजनेबल पण असणं गरजेचं आहे आणि छान पण दिसायला पाहिजे. सो असं खूप लोकांना खूप प्रश्न पडतो, पण आपण थोडंसं कन्फ्यूज असल्यामुळे आपल्याला नाही समजत कधी कधी. आणि कसं असतं, आपली एक ह्युमन टेंडन्सी आहे, जोपर्यंत आपण दुसऱ्याच्या अंगावर ते बघत नाही ना तोपर्यंत आपल्याला आयडियासुद्धा येत नाही आणि तो एक कॉन्फिडन्स जो हवा असतो तो सुद्धा मिळत नाही. म्हणून जसं आपण कधी कोणाच्या अंगावर बघतो की अरे हां छान दिसतंय, आपण आपली पण हाईट बॉडी तशीच आहे तर कदाचित आपल्याला पण छान दिसेल. सो म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे माझ्याकडनं की मी तुम्हाला ते तुमच्याबरोबर शेअर करू की मी कोणते यावेळेस मिंत्रा क्लोथ्स घेतलेले आहेत. बेसिकली दिस इज माय मिंत्रा फाइंड्स असं तुम्ही म्हणू शकतात. तुम्हाला बाजूला ते सगळे काही क्लिप्स दिसतील आणि लिंक्स खाली आहेत मेन्शन, सो इन केस जर तुम्हाला कोणाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. सो द फर्स्ट कम्स दिस. हा फ्लोरल आहे, लॉंग ड्रेस, स्लीट आहे याला आणि स्लीवलेस आहे. जेव्हा पाहिलं ना तेव्हा मला एवढा नाही आवडला. मी बोलली की कसं दिसेल हा, कारण ना खूप असं ब्राईट वाटलं आणि त्याचे फ्लावर्स पण मला असं खूपच वेगळं वाटलं. पण जेव्हा ते आलं आणि ते जेव्हा मी ते वेअर केलं तेव्हा मला ते प्रचंड आवडलं, कारण त्याची फिटिंग एवढी सुंदर आहे आणि मला जसं हवं होतं तसाच तो ड्रेस आहे. सो कधी कधी आपण विचार करतो की अरे कसा दिसेल कसं, पण अनटिल अनलेस आपण ट्राय नाही करणार तर आपल्याला बिलकुलसुद्धा आयडिया येणार नाही. त्यानंतर हा मी एक समर म्हणून घेतला की छान वाटतोय, म्हणजे तिच्यावर छान वाटत होता म्हणून मी घेतला. पण मला नाही पर्सनली एवढा आवडला बिकॉज हा विंटर वेअर आहे. दिस इज नॉट एट ऑल समर वेअर. मी काही डिस्क्रिप्शन पण वाचलं नाही, मला ते एवढं आवडलं ना म्हणून मी इमिडिएटली तो घेतला. बट येस, विंटरसाठी चांगलं आहे, छान आहे त्याचं फॅब्रिक वगैरे, पण त्याची फिटिंग मला एवढी ॲज सच काही आवडलेली नाही. बट स्टील मी खाली लिंक दिलेली आहे, जर इन केस तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तुम्ही नक्कीच घेऊ शकता. नंतर हा ड्रेस जो मी आता रिसेंटली एका व्लॉगमध्ये सुद्धा घातलेला आणि एवढं छान आहे ना, बेसिक आहे, ए लाईनमध्ये वन साईड स्लीट आहे, पण एवढा सुंदर दिसतो ना घातल्यानंतर. खूपच बेसिक, म्हणजे असं नॉर्मल वेअर आपण घालू शकतो आणि समरसाठी तर बेस्ट आहे. कलर्स यात आहेत वेगवेगळे, पण मला काहीतरी असा वेगळा कलर ट्राय करायचा होता म्हणून मी हा कलर घेतला. त्यानंतर हा ड्रेस, हा पण एकदम बेसिक आहे, वन स्ट्रीपमध्ये आहे आणि खूप सॉफ्ट फॅब्रिक आहे. इमिडिएटली ड्रायसुद्धा होईल जर तुम्ही कोणत्या बीच साईडला वगैरे वेअर केलं तर. आणि कम्फर्टेबल आहे, जास्त असं टोचणारं वगैरे नाही आहे, बिकॉज मी त्या टाईपचे की मला कपडे टोचायला नाही पाहिजेत म्हणून नाहीसा पण माझ्यावरच गेली आहे. सो सॉफ्ट फॅब्रिक आहे, म्हणजे आपलं बाळ जर आपल्याकडे छोटं बाळ असेल आणि आपल्याला जर असं खुशीत घ्यायचं असेल ना तर त्याला पण ते आवडेल. असं मलमलवालं कसं फिलिंग असतं, सेम तसा फॅब्रिक आहे ह्याचा. त्यानंतर हा ॲक्च्युली मला नव्हतं माहीत की हा एवढा शॉर्ट येईल, बट हा खरंच खूप छान दिसतो आहे. ह्याची फिटिंग खूप मस्त आली आहे. हे पोल्का डॉट्स एकदम असं छान वाटलं मला. नक्कीच म्हणजे जर कोणी असं वेअर करत असाल तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. ह्याचं फॅब्रिक पण खूप सुंदर आहे आणि त्याचं नेकलाईन पण छान आहे, छान वाटतं वेअर केल्यावरती. तर हा वाला, ह्याच्यात खूप सारे कलर्स आहेत. ह्यातला ना मी ऑरेंज, ब्ल्यू, जसं तुम्ही आता हा बघतायत, आणि एक रेड मागवलं आहे. सो ऑरेंज आणि ब्ल्यू सेम कलर्स आहेत, जे तुम्ही असे इथे बघू शकताय. सेम कलर्स म्हणजे सेम डिझाईन आहे, फक्त कलर्स डिफरंट आहे. आणि हा जो रेडवाला बघतायत ना तुम्ही, हा रेडवाला सेम तसाच पॅटर्नमध्ये, फक्त ह्याच्यावरची प्रिंट वेगळी आहे, फॅब्रिक्स वेगळे आहेत. हा जो रेडवाला आहे ह्याचं फॅब्रिक ना थोडंसं असं ओलं झाल्यावर लगेच सुकणारं ते असतं ना रॅन फॅब्रिक तशामध्ये, आणि ब्ल्यू आणि ऑरेंज इज कॉटन फॅब्रिकमध्ये. बट खरंच खूप कम्फर्टेबल, खूप छान आहे. आणि मेन म्हणजे समर्समध्ये ना असे वेगवेगळे कलर्स बघायला खूप मला तरी पर्सनली आवडतं. सो छान वाटतं हे वेअर केल्यावरती. त्यानंतर हा ब्लॅकवाला, हा ब्लॅक पण जेव्हा मी तिथे पाहिला तेव्हा मला आवडला म्हणून मी तो मागवला. आल्यानंतर ना
ह्याचं मला खूप डल वाटलं. थोडंसं ना तो ब्लॅक असा ब्लॅक नाही आहे, असं थोडंसं वाटतं की त्याच्यावरती व्हाईट असं काहीतरी केलं, म्हणजे मध्येच मला वाटलं की ते मळलेलं आहे. बट वेअर केल्यावरती एवढा कम्फर्टेबल आणि याचा फॅब्रिक पण एवढा छान आहे ना. पण मी ब्लॅक का घेतलं मला हे अजूनपर्यंत कळलं नाही, बिकॉज समर ऑलरेडी इथे 45 डिग्री आहे टेम्परेचर, आणि त्यात मी तो ब्लॅक. पण ठीक आहे, मी म्हणते की ह्याच्यानंतर पुढे कधीतरी घालता येईल. छान कॉस्टला सुद्धा मला मिळाला म्हणून मी हा घेतला. त्यानंतर हा वाला जो तुम्ही बघतायत ना, हा ॲक्च्युली फोटोमध्ये खूप छान दिसत होता, बट मी वेअर केल्यावर मला ह्याचं नाही आवडलं. ह्याचं जे स्ट्रिप्स आहेत ना ते असे आहेत, असे असे असल्यामुळे हे काहीतरी असं इकडे नेक ते बसत नव्हतं, म्हणून मी हा ॲक्च्युली रिटर्न केलेला आहे. बट जर तुम्हाला कोणाला आवडलं असेल किंवा तुम्ही थोडेसे असे बारीक असाल ना, तर तुम्हाला कदाचित हे छान दिसेल. फॅब्रिक खूप ह्याचं छान आलं आहे, बट मला ते नेकमध्ये थोडंसं गडबड वाटलं. असे ना ॲक्च्युली मी 3-4 मागवले जे बघायला खूप सुंदर होते, बट नंतर वेअर केल्यानंतर ना ते काहीतरी भलतंच काहीतरी दिसत होतं, म्हणून मी त्याचं ते शूट पण नाही केलं आणि ते मी रिटर्न देऊन टाकलं. हा ब्ल्यूवाला, आता हा ब्ल्यू आणि तो आधीचा ब्ल्यू मला वाटतं ह्याची प्रिंट दोघांची सेम झाली. ॲक्च्युली वेगवेगळ्या टायमावर मागवलेत, लाईक 10 to 15 डेजच्या डिफरन्सने मागवलेत मी. आणि नंतर मला कळलं की अरे ह्याचं दोघांची प्रिंट सेम आलेत, कलर सेम आलेत, पण ह्याचा पॅटर्न वेगळा आहे. छान वाटतं वेअर केल्यानंतर. मला थोडासा हा मी मोठ्या साईजमध्ये, म्हणजे मी काहीतरी एल साईजमध्ये मागवलं, एल का एक्सेलमध्ये, जे मला खूप लूज झालं. सो मी आता ह्याला रिटर्न करून एल साईजमध्ये मागवलं आहे. आणि हा जो तुम्ही बघतायत वॉलेट, हा मला खूप आवडला. ह्याचं पण फॅब्रिक तसंच आहे, क्विक ड्रायवालं, लगेच ड्राय होईल आणि 1 स्ट्रीपमध्ये आहे. फिटिंग खूप छान आलेली आहे, मटेरियल सॉफ्ट आहे, लाईट वेट आहे आणि मस्त आहे हे. त्याचबरोबर मी 2 यावेळेस नाईट ड्रेस मागवले आहेत. त्यातला हा एक जो तुम्ही बघताय फुल हँडचा कॉलरमध्ये, सुंदर, ह्याचा कलर मला एवढा आवडला आणि जसं बघितलं तसंच हे आलेलं आहे. सो ह्याचं फॅब्रिक पण एवढा सॉफ्ट आहे आणि एवढं मस्त ना की नायसाला पण आवडलं ते, की एवढं सॉफ्ट छान वाटते, फिटिंगला पण छान आहे. आणि ह्याच्यात मी साईज मागवली आहे XXL, बिकॉज मला नाईट ड्रेस असं लूजमध्ये आवडतं, ते असं फिटिंग वगैरेमध्ये नाही आवडत. म्हणजे मला थोडीशी पॅन्ट ह्याची कदाचित लूज होती आहे, बट त्याला थोडंसं असं दोरा आहे म्हणून ते आपण खेचून वगैरे लावू शकतो. पण माझं टॉप असं माझं होतं की टॉप व्यवस्थित बसायला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला सांगते की मी हा जो मागवला आहे तो XXL आहे. हा जो आणि हा जो तुम्ही नाईट ड्रेस बघतायत हा मी एक्सेलमध्ये मागवला आहे. खूप छान आहे, मस्त आहे. बट मला असं वाटलं की हा कॉटनमध्ये आहे ना, आधीचा होजियरीमध्ये होता, हा कॉटनमध्ये असल्यामुळे ना हा धुतल्यावरती श्रिंक होईल. सो XXL मला असं वाटतं ह्यात घ्यायला पाहिजे. म्हणजे आता हे मी माझ्या साईजनुसार म्हणते आहे. एक्सेल परफेक्ट आहे, आधीच्या ह्याच्यात पण एक्सेल इज परफेक्ट, जसं एल पण होईल, पण ते काटोकाट नाही आवडत. जर तुम्हाला नाईट ड्रेस हवा आहे तर कसं, कारण रात्री आपल्याला सुटसुटीत झोपायचं आहे ना, ते असं टाईट बीट कपडे घालून काय फायदा आहे झोपण्यात, अर्थच नाही आहे त्याच्यात. सो म्हणून मी हा रिटर्न केला आणि ह्याच्यात मोठी साईज मी मागवली आहे. आणि अशा प्रकारे मी काही मिंत्राचे क्लोथ्स ह्यावेळेस मागवले आहेत, जे तुम्हाला कमिंग ब्लॉग्समध्ये नक्कीच बघायला मिळणार आहे. आणि ह्याचे सगळ्याचे लिंक्स मी खाली मेन्शन केलेले आहेत. जर इन केस कोणाची लिंक नसेल दिली, दॅट मीन की तो आउट ऑफ स्टॉक गेला असेल, कारण आउट ऑफ स्टॉक गेल्यानंतर तो मिंत्रा काय लिंक देत नाही, तो म्हणतो की सेंड लाईक एक नोटिफाय तुम्हाला आम्ही करू असं म्हणतो. कधी कधी कोणतं ब्रँड लिंक देतो, कधी कोणतं ब्रँड लिंक नाही देत. सो पण तुम्ही ते सेव्ह करून ठेवू शकतात, फोटो पाहिजे तर काढून मग नंतर फ्युचरमध्ये सर्च करून वगैरे ते करू शकतात. सो हा होता माझा छोटासा हॉल मिंत्राचा, अँड आय होप तुम्हाला तो आवडला असेल. नाईट ड्रेस मी फर्स्ट टाईम मागवला आहे मिंत्रावरनं आणि मला प्रचंड आवडलं आहे ते. सो तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. सो चला मग हा व्लॉग मी आता इथेच एंड करते आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.